बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बारामती तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेसाठी अजित पवार आज दिनांक 28 रोजी विमानाने बारामतीत दाखल झाले होते। मात्र विमानतळावर उतरतानाच झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरात शोककळा पसरली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांना या घटनेचा मोठा धक्का बसला असून दुःख अनावर झाल्याने ते अक्षरशः ढसाढसा रडले। अश्रूंना वाट मोकळी करून देताना मुश्रीफ म्हणाले, अतिशय शिस्तप्रिय आणि कणखर नेता आज आपल्यातून गेला, ज्याच्या आधारावर आम्ही राजकारण करत होतो असे नेतृत्व हरपले। आम्ही आज पोरखे झालो आहोत, अशी त्यांनी भावना यावेळी व्यक्त केली आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही अजित पवारांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला। अजित पवार यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे होते। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांची कार्यपद्धती आणि प्रशासनावरची मजबूत पकड ही महाराष्ट्राच्या स्मरणात कायम राहील, असे राऊत यांनी म्हटले आहे। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून सर्जेराव भाट। महाराष्ट्राने एक खरं नेतृत्व महाराष्ट्राला समोर घेऊन पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आपल्या आणि सध्या अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं दुःख आहे। आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करतो स्वतः आम्ही नवीन पोहोचले घातलो। काय पुढं महाराष्ट्राचं आता काही वेळ नाही आहे, नंतर आपण बोलू।